हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 28 मे 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरुवात करूया. केरळ सरकारने भ्रष्टाचार निर्मूलनासाठी नुकतीच कोणती मोहीम सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक ब, प्रोजेक्ट झिरो. ही मोहीम नुकतीच केरळ सरकारने सुरू केली आहे. पुढील प्रश्न, स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे होणाऱ्या 2026च्या राष्ट्रकुल खेळांसाठी म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स 2026साठी भारताचे शेफ डी मिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक क, रोहित राजपाल. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन म्हणजेच इंटरनॅशनल वुमेन्स हेल्थ डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, 28 मे रोजी आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन साजरा केला जातो. पुढील प्रश्न, भारतातील पहिल्या खाजगी वैद्यकीय संग्रहालयाचे म्हणजेच फर्स्ट प्रायव्हेट मेडिकल म्युझियम उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, केरळ या राज्यामध्ये. पुढील प्रश्न बघूयात. नुकतेच निधन झालेले राजा रणधीर सिंह हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित प्रसिद्ध खेळाडू होते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, नेमबाजी म्हणजेच शूटिंग. बघूयात पुढील प्रश्न, रांची येथील राष्ट्रीय फेडरेशन कप स्पर्धेत समरदीप सिंग गिल यांनी किती मीटर अंतरावर गोळा फेकून कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले आहे? तर बरोबर उत्तर आहे 20.46 मीटर, ऑप्शन क्रमांक क. नेक्स्ट क्वेश्चन, 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत 45 सेकंदाचा टप्पा म्हणजेच सब 45 बॅरियर ओलांडणारे पहिले भारतीय ॲथलीट कोण बनले आहेत? तर विशाल टीके, ऑप्शन क्रमांक क हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक म्हणजेच NQAS प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले 2000 खाटांचे सर्वात मोठे सरकारी रुग्णालय कोणते बनले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालय दिल्ली या ठिकाणचे. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, जून 2026 मध्ये होणाऱ्या जगातील पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप 2026 चे यजमानपद भारताच्या कोणत्या राज्याला मिळाले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, गुजरात या ठिकाणी ही चॅम्पियनशिप होणार आहे. पुढील प्रश्न, एकूण बाजार भांडवलाच्या म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन बाबतीत भारताला मागे टाकून जगातील 5वा सर्वात मोठा शेअर बाजार कोणता देश बनला आहे? तर तैवान, ऑप्शन क्रमांक ब, तैवान हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर याच्याविषयीचे की पॉईंट्स बघूयात. तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी म्हणजेच TSMC ही जगातील सर्वात मोठी चिप मेकर कंपनी आहे. तर तैवानच्या मुख्य शेअर बाजार निर्देशांकात म्हणजेच बेंचमार्क इंडेक्समध्ये एकट्या TSMCचा वाटा तब्बल 42% आहे. जागतिक समभागांच्या इक्विटी मार्केट यादीत अमेरिका अव्वल स्थानावर असून त्यानंतर अनुक्रमे मुख्य भूमी चीन, जपान आणि हाँगकाँगचा क्रमांक लागतो. भारत हा 6व्या क्रमांकावरती आहे. पुढील प्रश्न, चीनच्या बाहेर जगातील सर्वात मोठी आणि एकूण जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम म्हणजेच BESS कोणत्या देशात सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, भारतात. पुढील प्रश्न, भारतातील पहिल्या भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्पाची म्हणजेच इंडियाज फर्स्ट जिओथर्मल एनर्जी प्रोजेक्ट स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली जात आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, पुगाखोरे जे की आहे लडाखमध्ये. तर ऑप्शन क्रमांक अ हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न, IPL इतिहासात सलग 4 हंगामात 2023 ते 2026 मध्ये 600हून अधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज कोण बनला आहे? तर विराट कोहली, ऑप्शन क्रमांक क, विराट कोहली हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर या होत्या आजच्या म्हणजेच 28 मे 2026च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.